हिंगोलीत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्यानंतर सदरील निवडीचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं। यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे छोटा जिल्हा समजल्या जाणाऱ्या या हिंगोली जिल्ह्यात 1-2 नव्हे तर तब्बल 11 जणांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्याचबरोबर 11 चिटणीस पदांची देखील निवड करण्यात आली। असं पत्र सध्या सोशल माध्यमातून चांगलंच व्हायरल होतंय। यासह 4 सरचिटणीस इतरही पदाधिकाऱ्यांना पद देण्यात आले। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणात उपाध्यक्ष 11 तथा चिटणीस पदाकरता 11 जणांचा समावेश आहे। जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे हे मागील काही महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्ष झालेत। त्यांनी केलेल्या या निवडीमुळे काही खुशी काही गम अशीच काहीची अवस्था सध्या हिंगोली जिल्ह्यात निर्माण झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या या भरतीमुळे जिल्हाध्यक्षांची डोकेदुखी वाढणार की काय असे सुद्धा चर्चा आता जिल्हाभरात रंगू लागल्यात। पदे कोणाला द्यायची हा पक्षाचा तथा त्या पक्षातील जिल्हाध्यक्षांचा अधिकार असला तर एवढ्या छोट्याशा एकाच जिल्ह्यात 11 जणांच्या उपाध्यक्षपदी व 11 जणांची चिटणीस या पदावर निवडी करण्यात आल्यानं त्याचबरोबर काही इतर राष्ट्रीय पक्षातून जिल्हाध्यक्ष पदावर असताना सत्तेत जाण्यासाठी काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांना सुद्धा उपाध्यक्ष पदावर बोळवण केल्यानं काही खुशी काही गम अशी अवस्था जिल्ह्यात निर्माण झाली आहे। उमेश चक्कर, प्रभा नेटवर्क, हिंगोली।